निसार मामू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती आहे की मंचकावरती आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक जबरदस्त हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहताय हाकेच्या अंतरावरती असणारं पळसझरी गाव, तो संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान माले अशी मॅच. संदेश ठाकरे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि तेजस बडेकर यांच्या शुभ हस्ते आपण संदेश ठाकरे याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. या तेजस बडेकर आपल्या शुभ हस्ते आपण संदेश ठाकरे यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. 2 षटक 2 धावा आणि बॅटिंग करत असताना 4 बॉलमध्ये तब्बल 11 धावा ते संदेश ठाकरे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट याच अगदी हंगामामध्ये दामतच्या मैदानावरती एक मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळालाय संदेश ठाकरे यांना. एक अर्धशतक देखील त्यांच्या नावावरती आहे आणि आता मात्र पहिल्या मॅचमध्ये काय उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. इथून मॅचला सुरुवात झाली आहे. आजच्या रात्रीतील तिसरी मॅच आपण पाहताय. एकीकडे तुम्ही पाहताय आई एकविरा पुण्यनगरी पळसाई पळसझरी आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान माले. बिग फाईट, बिग लढत. गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहताय P1चं पहिलं षटक घेऊन विक्रांत. समोर जर पाहायला गेलं तर वसन होला. 9 सेकंडवरती अमोल दरेकर टीमचा कॅप्टन, टीमचा लीडर. या टीमला नेहमीच लीड करत असताना अगदी आपण पाहताय या वर्षाच्या हंगामामध्ये ही टीम खऱ्या अर्थानं प्रत्येक स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करते. यशस्वी निलेश विरले यांच्या वेहले यशस्वी निलेश वेहले यांच्याकडून जर का गोलंदाज विक्रांतनं जर का विकेट हॅट्रिक घेतली, 2 विकेट जरी घेतल्या तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज विक्रांतसाठी देखील कॅश प्राइज लागलाय. मॅचला सुरुवात होती आहे. 25 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे. पहिला बॉल डिलिव्हर झाल्यानंतर इथे टायमर मात्र लगेच सेट होईल. हो पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. फटका फसला, मिस टायमिंग. हो दोन्ही फिल्डर कडनं चुकी. सेकंडचा कॉल. वसंतोला डेंजर रेंज झोन कडे पोहोचलाय. पहिल्याच बॉल वरती अगदी आपण पाहताय या ठिकाणी कॅचची संधी होती. पहिल्याच बॉल वरती वसंतोला परतला असता, परंतु इथे फिल्डर कडनं चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आणि रनआउटची संधी देखील सोडली आहे. बॅकअप देखील अगदी आपण पाहताय पोहोचलं होतं त्या ठिकाणी, परंतु बॅकअपला देखील बॉल मिळाला नाहीये. पहिल्याच बॉल वरती मिळाल्या 2 धावा. 2 धावेनं अकाउंट ओपन झालं आई एकविरा पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीमचं. रघुनाथजी निगुडकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. फटका चांगलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती वसन होलाला दिलेलं जीवदान आणि त्या जीवदानाचा इथून मात्र फायदा उचलत असताना जखमेवरती जणू काही मीठच चोललाय. ठोकलाय चौकार. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय 6 धावा धावफलक्यावरती. आज खऱ्या अर्थानं 12व प्रतिनिधी म्हणून जे काम पाहतायत आदित्य सुर्वे एक चांगले समालोचक आहेत, परंतु इथे वसन होला आक्रमण करतोय. बॉल सीमा पार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ठोकलाय षटकार. मध्ये माहीर असलेला हा खेळाडू त्याच्याच बॅट मधून आक्रमण पाहायला मिळतंय. काय फटकेबाजी करतोय. धावा धावफलक्यावरती 12. विक्रांतच्या विरोधामध्ये आक्रमण त्यानं स्वीकारलंय P1च्या षटकामध्ये. हो पुन्हा एकदा यावेळी देखील आपण पाहताय बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला. दुसरा धमाका, दुसरा ब्लास्ट. वसनोला ऑन फायर नाव. पहिल्याच ओव्हर मध्ये आक्रमक ठोकतोय षटकार. तुमचं टायमिंग असं प्रॉपर पाहिजे ना. आमचा आवाज थांबला की तुम्ही चालू, तुम्ही थांबले की आम्ही चालू. आपलं कनेक्शन हे एकदम आजच्या रात्रीमध्ये जुलवूनच घेऊ. हो कट केलाय. शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये बॉल निघालाय. फिल्डर प्रयत्न करता. हो बॉलला आतमध्ये ढकललाय.
तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. गुड फिल्डिंग पाहायला मिळतीये. काय फिल्डिंग केली आहे, शेवटपर्यंत धावले, बॉलला अगदी आपण पाहताय आतमध्ये ढकललं आणि इथून देखील आपण पाहताय त्या 2 धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले. 20 धाबा धावफलकावरती आल्यात. आई एकवीरा पुण्यनगरी पलसाई पळसझरी टीमच्या. अगदी आपण पाहताय हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये एक वेगळ्या नावानं. मंडप डेकोरेटर्स आमचे महेंद्र सर, या जरा थोडंसं करेक्शन करायचंय सर. एकाला कोणाला तरी पाठवा स्टॅपलर घेऊन, फक्त त्या ठिकाणी स्टॅपलरला मारायची म्हणजे आपल्याला ती बाउंड्री लाईन त्या ठिकाणी क्लिअर होईल. धावसंख्या धावफलकावरती 20 आल्यात. पहिलं षटक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय विक्रांतचं. थोडीशी मागणी कामगिरी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग चालू आहे. पहिल्या बॉलवरती वसंत हुलाचा कॅच कॅरी झाला असता तर या धावा कदाचित धावफलकावरती पाहायला मिळाल्या असत्या का, हा देखील प्रश्न जिथे आपल्याला पाहायला मिळतोय. रोनित आपण पाहताय दरेकर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नागरी समाज विकास संस्था संस्थापक सौ वर्षा राजेश मोरे यांच्याकडून 6 षटकारासाठी 1000 पलसझरी कोणत्याही बॅट्समनसाठी. हो पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल बॉल सीमारेषेच्या पलीकडे गोल. मिड विकेटला आलाय वसंतच्या बॅटमधून. आणखीन एक देखना फटका चौकार. आणि इथून आपण पाहताय ऑफिशियल आपल्याला डोक्यामध्ये कॅप घाला. ऑफिशियल आहात आपण, थोडंसं आपण ओके डन. स्क्वेअर लेग आपल्याकडे नाहीये का? संदीप गायकवाड सर, आपल्याकडे कॅप असेल तर आपण द्या, कारण की मैदानाच्या आतमध्ये मग कोणते ऑफिशियल आणि कोणते प्लेयर हे देखील समजणं गरजेचं आहे, कारण की लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याचशा चर्चा मग त्या ठिकाणी होतात. त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींची खातिरदारी घेऊया. कदाचित ओके तुम्ही या इकडे या सर, या तुम्ही या. धावसंख्या 24. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी मार्क होते आता आपण पाहताय प्रसाद गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतील. 2,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकारांसाठी अमोल दरेकर ऑन स्ट्राईक आहे. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय बॅटिंग पॉवर प्लेमध्ये अमोल दरेकर स्ट्रायकिंग एंडवरती आलाय आणि इथून पहिला बॉल अमोल दरेकरनं मात्र निर्धाव खेळलाय. नागरी समाज विकास संस्था संस्थापक सौ वर्षा राजेश मोरे यांच्याकडून 6 षटकारांसाठी तब्बल 2,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे पलसझरी टीमसाठी. इथे अगदी आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र प्रसाद या गोलंदाजानं बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आलाय. ओ इथे लाऊड अपील केली जातीये, परंतु पंच इथे सांगतात की मात्र अगदी आपण पाहताय की ऑफ स्टंप मिस करताय आणि इथून आणखीन एक डॉट बॉल. कमबॅक असावं ना तर मात्र गोलंदाज प्रसाद सारखं बॅक टू बॅक 3 डॉट बॉल टाकले. जिथे सेट फलंदाज नॉर्थ सायकंड वरती आहे अमोल दरेकरच्या विरोधामध्ये, यावेळी मात्र पंचांनी बरोबर समोर पकडलाय. LBW टीमचा कॅप्टन अमोल दरेकर. अकाउंट देखील ओपन झालं नाहीये, मैदानाच्या बाहेर आलाय. ठोक डीजे.
हर्ष स्वागत करतोय, कारण की 3 गाव म्हटल्यानंतर अगदी एकच. क्रिकेटच्या पटलावरती ही 3ही गावं एकत्रित क्रिकेट खेळतात, म्हणजे प्रॅक्टिस. भिसेगाव देखील त्याच्यामध्ये एक आहे. म्हणजे जर का या 5 गावची एक प्रीमियर लीग झाली ना, तर कर्जत तालुक्यामध्ये अशी सगळ्यात मोठी ती प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी फटका लॉप केला, वाडीस लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, बॉलला आतमध्ये टाकलाय. दुसऱ्या दाबेचा कॉल आहे. वसन ओला नॉर्थ स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा संधी मिळाली आहे वसन होलाला. वसन होला आज संध्याकाळच्या जेवणामध्ये जणू काही लक खाऊन आलाय की काय, असंच पाहायला मिळतंय. डेंजर एंड कडे दाबत होता. अगदी आपण पाहताय धाव कंप्लीट करायची होती. ऍक्शन रिप्ले केटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. लॉंग ऑफ मध्ये बॉल गेला, बॉलला आतमध्ये ढकललं. त्याच वेळी अगदी आपण पाहताय बॅकअपला आलेले फिल्डर त्या ठिकाणी बॉलला फेकी करतायत, परंतु बॅकअपने फेकी केल्यानंतर बॉल त्या ठिकाणी गोलंदाजाला गॅदर करता आलंच नाहीये. फ्रेम मध्ये देखील नव्हता वसंत होला. हो, इथून देखील ड्राईव्ह केलाय. अगदी आपण पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. धाव मिळेल. सिंगल सिंगल धाव आली आहे. सिंगल धाब्यानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 28 वरती. 28 धावा धाव फलकावरती. प्रसाद खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं त्यांना गोलंदाजी केली आहे, टायमर त्या ठिकाणी सेट आहे बरोबर. अगदी आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला 2 षटक समाप्त पतीवरती आलेत आणि वेळ देखील अचूक घेतला, म्हणजे 1 मिनिट जरा कमीच आहे. स्वरूप दरेकर यांकडून षटकार साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद योगेश सर. आपण पाहतो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. जोरदार अपील आपण पाहतो या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. पंचाच्या डाव्या साईडने आपण पाहतोय. इथे समोर उडवलाय. टायमिंग परफेक्ट झालं नाही. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची आपण चुकी होत नाही. साईराजला माघारी परतावं लागेल. वसन होलाला जीवदान भेटलो, तो आत्तापर्यंत चांगला खेळतोय, पण इथे पाहिलं गेलं साईराज बाद झालाय. थोडा तात्पुरत आपण पाहिलं होतं साईराजला. विकेटचं पतन. दुसरा झटका आपण पाहतोय. अमोल दरेकर नंतर साईराज बाद झालाय. नवीन फलंदाज नागेशला आपण या ठिकाणी पाहतोय. नागेश उघडा आजच्या रात्रीतली आपण पाहतोय. तिसरी मॅच मैदानावरती पाहतो आणि चौथी मॅच पाहिली गेली तर आजच्या लॉट्समध्ये आपण पाहतोय. यानंतर जे 2 संघ खेळणार आहेत त्यांनी जरूर तयार राहायचे.
गॅपमधून चेंडू आपण पाहतो जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. A1 क्वालिटीचा वसंतच्या बॅटमधून आपण पाहतोय, नागेशच्या बॅटमधून पाहतोय, नागेश आल्या आल्या आपण पाहतोय षटकार आपण पाहतोय या ठिकाणी. जोरदार अपील आपण पाहतो या ठिकाणी. दोन्ही पंच पाहतो त्या ठिकाणी शब्द आहेत. 3 वेळेला जीवदान वसंत ओलाला आपण पाहतो, दोनदा रनआउट होताना राहिला गेला, झेल सोडली. त्यानंतर आपण पाहतोय आता नागेश आला, त्यांनी पहिल्या चेंडू होती षटकार, त्यानंतर डॉट चेंडू खेळताना दिसला. या षटकातले चेंडू झाले ते 5. अंतिम चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरणला आपण पाहतोय. आताच माले प्रीमियर लीग झाली, त्या लीगमध्ये आपण पाहतोय हे सर्व खेळाडू आपसमध्ये खेळताना पाहिले गेले. थोडंसं फंबल पाहिलं गेलं, शतरक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी जरूर होते. विचार विनिमय करणं खूप गरजेचं आपण पाहतोय. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 13च्या सरासरीने 39 धावा स्कोर कार्डवरती याच पद्धतीने चालले तर 65 प्लस धावा होऊ शकतात. यानंतरची मॅच दोन्ही कॅप्टन जरीमरी आई दैवली आणि डिक्सल दोन्ही संघाचे कॅप्टन, SM स्पोर्ट्स डिक्सल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायलाच पाहिजे, अन्यथा पॅनल्टी देते आयोजक. या दरम्यान गुप्ता काका या ठिकाणी उपस्थित झालेत. या गुप्ता काका आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. दुर्वास भोईर पुरस्कृत उत्कर्ष दैवली संघ, हा संघ आपण एक खेळताना पाहिला गेला. आता दुसरा संघ आपण पाहतोय जरीमरी दैवली संघ आपण पाहतोय. मिश्का महेश गायकवाड नावाची जर्सीज आपण पाहतोय ज्यांनी सौजन्य केले. महेश गायकवाड एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. मुलीच्या नावाने जर्सीज आपण पाहतो, मिश्काच्या नावाने ह्या जर्सीज उत्कर्ष दैवली संघाला. आणि या संघाचे पॅकर आपण पाहतो दुर्वास भोईर आज या ठिकाणी आपण पाहतोय. जरीमरी दैवली संघही तुम्हाला या ठिकाणी खेळताना दिसेल. एक चांगला समालोचक रवी घाटे त्या संघातून खेळतो. चांगला फटका कार्पेट पद्धतीने या ठिकाणी चेंडू खेळला गेलाय. विक्रांत आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकीनी सिंगल या ठिकाणी रोटेट होते. सिंगलने पाहतो या षटका आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू पहिले निर्धाव, त्यानंतर सिंगल या ठिकाणी पाहिली गेली. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिलं षटक महागडं होतं, 24 धावा खर्च झाले होते षटकामध्ये. इथे पाहतोय जोरदार पहार आहे, खूप मोठा फटका आपण पाहतो या ठिकाणी. आणि तिथेही शतरक्षक पाहत बसला, त्याच्याही डोक्यावरून चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. ठोक डीजे.
झेल पकडणं एकदम आसान होतं. हातामध्ये चेंडू होता, तो पकडता आला नाही क्षेत्ररक्षकाला. हा रूपांतर पाहिलं गेलं षटकारामध्ये झाला. क्षेत्ररक्षकाची जी चुकी इथं पाहतो बघा. समोर सर्कलमध्ये 2 धावा पुन्हा एकदा घेण्यात आल्यात. 2 धावेने स्कोर काढा. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 48 धावा. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. चला फास्ट घ्या जरा. इनसाइड आउट बॅटची काढा घेतलेली. शॉर्ट फाईंडर क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा मिस. आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने योगेशजी सर बोलले का येताना लंचला खऱ्या अर्थाने लक खाऊन आलाय वसंत. 26 धावेवरती वसंत खेळतोय. नागेश खेळतो 6 चेंडू 16 धावेवरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीने 48 धावा धावफलकावरती. चला शेवटचं षटक अंतिम षटक आहे. लगेच आपण फील्ड सजून घ्या. आणि या दोन्ही संघाचे कर्णधार दैविले आणि डिक्सल दोन्ही कॅप्टन आपण समीर शिंदे यांच्याशी लगेच संपर्क साधा. चला जरीमध्ये आई दैवेली आणि डिक्सल दोन्ही संघाचे कॅप्टन समीर शिंदे यांच्याशी संपर्क साधा. चला शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो माले संघाकडून परेश. हॅलो हॅलो. इथे पाहतो आपण टॉस केला चेंडूला. यानंतर आदित्य याचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. स्कोर कार्ड पाहतोय चौकाराच्या सहाय्याने 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 52 52. 4 षटक एक चेंडूच्या समाप्तीचा शॉर्ट पिच चेंडू होता. पूल केला चेंडूला आणि सक्सेसफुल पूल म्हटलं जाईल. 1 बाउन्स अखेर चेंडू आपण पाहतोय आणि तोही अडवण्याचा प्रयत्न केला गरजेचं होतं. आज पाहिलं गेलं तर जे हनुमान माले संघाकडून मिस फेल्ड होते. चेंडू परत पोहोचतच नाहीयेत. शेवटचे 5 चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती परेश पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. स्लोवार चेंडू पाहिलं गेलं. गती परिवर्तन पाहिलं गेलं. या अगोदर चौकार या ठिकाणी आला. दैविली संघाचा कॅप्टन आपण इथे या टॉक्स बॉक्स वरती या. एस एम डिक्सल संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे. चांगला चेंडू आणखीन एक आपण पाहतो. दमदार गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी पाहिलं गेलं पहिला चेंडू चौकात नंतर सलगचे 2 निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. परेश वेहेले आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती या. चौथा चेंडू या ठिकाणी पाहिला जातो. एक्युरा 11 पलसाई पलसदरी आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. जरूर इथे फलंदाज धावबाद होईल. आणि आता पाहिलं गेलं वसंत जो आत्ता परत निर्धाव चेंडू खेळत होता तो आपण पाहतोय धावबाद झाला या ठिकाणी. नवीन फलंदाज बबलू. बघा या षटकातल्या आपण चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एस एम स्पोर्ट्स श्रेयस डिक्सल संघाचा कॅप्टन आपल्याला या ठिकाणी पाठवायचे. इथं प्रयत्न केला जात नाही. या चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषेपलीकडे. षटकार समीरजी शिंदे आणि मनोजजी पवार यांना विनंती करतो थोडं आपण विराजमान व्हा.
षटकार या ठिकाणी अर्जित झाला. 58 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 65 या आकड्यावरती. 66 धावांची गरज आहे विजयासाठी आपण पाहतोय. तर डिक्सल संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळतोय. गतवर्षीची रजनी पाहिली गेली श्रेयस, तर डिक्सल संघ या ठिकाणी विजयी झाला होता. विनायक लोभी 12 प्लेयर नेहमीच आम्ही पाहिला गेलाय. जरूर आज बघूया मैदानामध्ये. धन्यवाद सर. दोनही टीम दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करतोय. किशोरजी येरुणकर साहेबांच्या शुभ हस्ते हेड इज अ कॉल होता आणि इथे टेल आलाय. दहिवली संघ इथे नाणेफेक जिंकलाय. तुमचं डिसिजन काय असेल या मैदानावरती एकंदरीत खेळ करत असताना? आम्ही तर प्रथमतः बॅटिंग करणार आहोत. ओके, तुम्ही बॅटिंग करणार आहात. किती धावा बनवल्या जाणार या मैदानावरती जेव्हा तुम्ही पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताय? आजच्या दिवसातील पहिली मॅच जर पाहिली असेल तर 80 धावा झाल्यात. तुम्ही आता या रात्रीच्या सत्रामध्ये जिथे थोडंसं गार वातावरण पाहायला मिळतं अशा सत्रामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा आता इथून टार्गेट असणार आहे? एक 60-65च्या आसपास. चला, 65 धावा बनवणार आहात. दोनही टीम्सला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. 65 जवळ 66 धावांची गरज आहे. यानंतरची मॅच आपण जरूर या पुढच्या इनिंगसाठी आदित्य जॉईंट होतोय कॉम्बॉक्समध्ये. जरीमरी आई दहिवली संघ विपक्ष एस एन स्पोर्ट्स श्रेयश मसे यांचा हा तर आपण पाहतोय एस एन स्पोर्ट स्वराज स्पोर्टचे टी शर्ट परिधान करून आपण पाहतोय हा संघ आपण पाहतोय या ठिकाणी. गतवर्षी पाहिले गेलं डिक्सल संघ या ठिकाणी विजयी झाला. प्रसाद भासे, रोहित, विकी पाटील यांचा संघ आपण पाहतोय खऱ्या अर्थाने. आणि आज पुन्हा एकदा श्रेयसला संधी आहे या मैदानावरती. नेहमीच डिक्सलकरांना लाभदायक ठरलेले मैदान आहे. आणि आज होऊ शकता एस एम स्पोर्ट्सचं ते सिम्बॉल तुम्ही स्क्रीनवरती पहा मित्रांनो. खरंच जे खेळाडू आहेत, बॅट्समन आहेत, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारच्या विविध आणि त्याचबरोबर अलग अलग वजनाच्या बॅट एस एम स्पोर्ट श्रेयश मसे यांच्याकडे उपलब्ध आहेत. जरूर भेट द्या त्यांच्या त्या शॉपला, त्यांच्या ज्या वर्कशॉपला. आणि चांगल्या प्रकारच्या बॅट तिथे अवेलेबल आहेत. क्रिकेटचा खेळ बहरला जातो आहे आणि आजकाल आपण पाहिलं गेलं, पहिले एका बॅटीने होत होतं, पण आजकाल पाहिलं गेलं प्रत्येक मैदानावरती प्रत्येक खेळाडूकडे 2-2, 3-3 बॅट असतात. आणि त्या बॅट्स सध्या तरी नेरळमध्ये सर्वाधिक चर्चेसमध्ये, या कर्जत तालुक्यामध्ये सर्वात चर्चेसमध्ये जी बॅट चालते ती म्हणजे एस एम स्पोर्टची बॅट. तर जाऊया, धन्यवाद. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. धन्यवाद संदीप सर. करूयात मॅचला स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इथून इशारा आलाय. बरेच स्ट्रायकिंग एंडवरती आहेत पलसदरी टीम कडून. गोलंदाजी मार्कवरती अमोल दरेकर पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विक्रांत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट देखना फटका.
पॉइंटला बीट करत जात असताना सीमा रेषा पार आलाय हा पहिला चौकार. खऱ्या अर्थाने आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. शुभ सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम 14 कलांचा 4 वेदांचा आणि 64 कलांचा खऱ्या अर्थाने अधिपती बाप्पा गणपतीला वंदन करूयात. त्यानंतर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना त्रिवार मुजरा करून मी येथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे आदित्य सुर्वे करतोय सहर्षमय स्वागत. जाऊयात मॅचकडे. तिथे आणखी एक देखना फटका पाहायला मिळाला. डीप पॉइंटला बीट करत असताना आणखी एक चौकार आलाय. 2 बॉल्सवरती लगातारचे 2 चौकार. ज्या प्रकारची सुरुवात खऱ्या अर्थाने बबलू सर जर पाहायला गेलं ना, पलसरी टीमने केली होती, वसंतने जे फटके खेचले होते अगदी त्याच प्रकारचे फटके आता इथून जर पाहायला गेलं परेशच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलवरती 2 चुक्या केल्यात. हाफ ट्रॅकर बॉल, ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती आक्रमक. पहिल्या 2 बॉल्सवरती 2 चौकार आल्यात. या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक अगदी बीट झालेत. मागच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट थर्ड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. आणि तत्पूर्वी एकंदरीतच जर पाहायला गेलं इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजे पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने संदीप सर जर विचार करायला गेलं ना, या संपूर्ण शृंखलेमध्ये P1च्या षटकामध्ये जास्त धावा आल्यात. पहिल्या 3 बॉल्सवरती 2 चौकार, 1 डबल, एकूण 10 झाल्यात. एकूण जर पाहायला गेलं 65 धावसंख्येचं पाठलाग चालू आहे. 10 तर झाल्यात. स्लोवर बॉल, मागच्या क्षेत्रामध्ये यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे, फंबल झालेत. थोडेसे अमोल नाराज आहेत अंकित वरती. इथे डॉट बॉल आला. थोडीशी खराब कामगिरी खऱ्या अर्थाने अमोल देखील करतोय. बॅटिंग मधून धावा आल्या नाहीयेत. इथे अगदी समोर टाकले. 3ही यष्ट्यांच्या अगदी जवळ पाहिलं जातंय. पंचांकडे अपील देखील होती लेग बिफोर विकेट साठी. इथे डॉट बॉल आलाय. खऱ्या अर्थाने पहिल्या 3 बॉल्सवरती 10 धावा होत्या आणि त्यानंतरच्या 2 बॉल्सवरती बबलू सर फक्त डॉटच आलेत. खऱ्या अर्थाने आता इथून थांबवलं जात आहे अमोलच्या माध्यमातून. जिथे P1चं षटक आहे, परेशच्या बॅटमधून फटके आले होते. इथे ऑन साइड मध्ये खराब बॉल, मेरिटच्या विरोधामध्ये अगदी अप्रतिम देखना फटका. डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत जात असताना सीमा रेषा पार परेशच्या बॅटमधून आला हा 3रा चौकार. ठोक डीजे. खेळाडूला 1 लाईफ कडून पोटभर बुर्जीपाव, अंडापाव असेल आणि काही बक्षीस कशाही प्रकारे पण असते. कारण 1 लाईफनी बक्षीस लावलंय. आता बक्षीस सांगितलं ते पुकारायला पाहिजेत. आणि आमचे आयोजक कमिटी तर आम्हाला बोलतात तर आम्ही बोलणार. गणेश त्यांच्यासाठी पारितोषिक 1 लाईफ कडून आहे. तिथे 1 लाईफची संपूर्ण टीम आहे. महालक्ष्मी कुल्फीच्या समोर स्टॉल आपण पाहायला गेलाय 1 लाईफचा. समोर संकेत यांचाही अंडापाव बुर्जीपावचा स्टॉल. आज गुणगेचे जेवढे खेळाडू आहेत ज्या ज्या टीममधून खेळतात प्रत्येकाने आज तिथे स्टॉल उभारलेत. आणि गरज आहे, प्रेक्षक जर थांबवायचे आहेत, प्रेक्षकांना इथं थांबवायचं आहे तर खाऊ गल्ली सजली पाहिजे. सर्व शॉपधारकांचं मनापासून धन्यवाद. महालक्ष्मी कुल्फी असेल त्यांचंही मनापासून, हजारे साहेब मनापासून धन्यवाद. कारण प्रेक्षकांना काय पाहिजे तर प्रेक्षक इथं आल्यानंतर त्यांना खाणं पिणं सोय व्हायला पाहिजे. ती सोय या ठिकाणी त्यांच्याकडून झाली आहे. मनापासून धन्यवाद. पुन्हा बोलूया कॉम्बॉक्सकडे. धन्यवाद संदीप सर. खऱ्या अर्थाने 1 लाईफ ग्रुपचं जर तारीफ करायला गेली ना, प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी त्यांचं योगदान असतो. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय आभार व्यक्त करूयात. जाऊयात मॅचकडे, जिथे पहिलं षटक समाप्त झालंय. बिनबाद 14 धावा धाव फलकावरती आहेत. आता सलामीसाठी आलेला विक्रांत प्रथमतच या षटकामध्ये खेळ करताना दिसेल, जिथे श्रेयसचं आव्हान आहे. अगदी पलसदरी एंडकडून खऱ्या अर्थाने गोलंदाजी करतोय. याआधी अगदी गुणगे एंडकडून गोलंदाजी चालू होती. पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात. आता येणाऱ्या 24 बॉल्समध्ये
तब्बल 52 धावा बनवायच्यात. श्रेयस राईट आर्म राऊंड द विकेटने. विक्रांतसाठी हा बॉल अगदी समोर खणून काढले. अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्र टाकण्याचा प्रयत्न तिथे चालू होता. अगदी वाईड थ्रो देखील पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. विक्रांतला देखील माहिती आहे सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागणार आहे. जिथे परेशच्या बॅटमधून धावा येतात त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणण्याचं मानस. P2चं षटक आहे जिथे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर पाहायला मिळतात. 15 झाल्यात. आणखी एक खोलात टाकले समोर. अगदी तिथे क्षेत्ररक्षक होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप देखील तिथे अवेलेबल होतं खऱ्या अर्थाने मिड ऑन मध्ये, जिथे देखील मिळाली जाते एक सिंगल. म्हणजे आता पहिल्या 2 बॉल्सवरती बबलू सर खऱ्या अर्थाने 2 सिंगल आल्यात. म्हणजे एकूणच धावा झाल्यात त्या 8च्या सरासरीने आतापर्यंत तरी 16 धावा झाल्यात. स्लोवर बॉल पंचांकडे अपील. ती अपील उचलून धरली आहे. 3ही यष्ट्यांसमोर डायरेक्टली पकडले गेलेत लेग बिफोर स्वरूपामध्ये. पहिला झटका बसला ते मात्र माले टीमला. चला डीजे. सिंगल आली. त्यानंतरच्या बॉलवरती देखील जर पाहायला गेलं एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू गेला होता. तिथे खऱ्या अर्थाने प्रसादने खऱ्या अर्थाने तिथे विकेट खऱ्या अर्थाने एक सिंगल मिळवली. त्यानंतर पुनश्च एकदा विक्रांत स्ट्राईकवरती आले. त्यानंतर अगदी 3ही यष्ट्यांसमोर क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करत असताना लाईन ओळखू शकले नाही आहेत. आणि विक्रांत अगदी तिसऱ्या बॉलवरती खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये फक्त 1 धाव बनवत खऱ्या अर्थाने बाद होताना पाहायला मिळालेत. आता नवीन बॅट्समन जर पाहायला गेला आणखी एक प्रसाद पाहायला मिळतात. सलामीसाठी आलेला परेश, त्याला स्ट्राईक द्यावी लागेल. फुल टॉस बॉल चुकी झाली आहे. त्याच्यावरती आता कोणतीच माफी नसणार आहे. आतापर्यंत पहिल्या 3 बॉल्सवरती चांगली कामगिरी झाली होती. 4थ्या बॉलवरती खऱ्या अर्थाने ही अपेक्षा होती का? संघाचा कंदरदार देखील आता प्रश्न विचारतोय. फुल टॉस बॉल आला त्याच्यावरती ऑनसाइड मध्ये हा फटका पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा होत्या 14. त्यानंतर आलेल्या 2 सिंगल आणि त्यानंतर आता या 4थ्या बॉलवरती आलेला चौकार. म्हणजे एक बाद तब्बल 20 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. चला रेफर केलं जात आहे बॅटिंग टीमच्या माध्यमातून. वेस्ट हाईटसाठी तिथे चेक केलं जाईल. चला तिसरे पंच आमचे तिथे जोडले जा. खऱ्या अर्थाने क्रुशियल डिसिजन ठरू शकतो या मॅच मधला. वेस्ट हाईटसाठी खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं क्रिकेटच्या एक महत्त्वपूर्ण नियमामधील एक नियम, वेस्ट हाईटवरती तुम्ही बॉल फेकू शकत नाही. ज्यामध्ये आता इथे उल्लंघन झालंय का ते अगदी आता इथून जवळून पाहिलं जाईल. आमचे तिसरे पंच तिथे जॉईन होतात, जिथे अगदी KTC लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून अगदी क्लिअरिटी आणि क्वालिटीने हा चेंडू दाखवलं जात आहे. आणि पंचांचा इशारा आला इट्स अ फेअर बॉल. म्हणजे इथे फक्त धावा मिळतील 4 आणि हा बॉल देखील आता इथून लीगल असेल. वेस्ट हाईटसाठी खऱ्या अर्थाने घेतला होता. फेअर बॉल आलाय. खऱ्या अर्थाने इथून प्रश्न पडलाय प्रेक्षकांना देखील. प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय की इथे हा रिव्ह्यू घेणं अपेक्षित होतं का? परंतु मॅचचं मोमेंटम आता स्लो झालंय. आता कुणाच्या बाजूने हे मोमेंटम जाणार? हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइड मध्ये खऱ्या अर्थाने ऑफ ड्राईव्हचा फटका होता. लॉफ्ट केलं होतं. तिथून कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल मिळाली जाईल. खऱ्या अर्थाने आता इथून या सिंगलच्या साह्याने 21 धावा आता धाव फलकावरती आहेत. अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 तर झाल्यात. आता येणाऱ्या 19 बॉल्समध्ये तब्बल 45 धावा बनवायच्यात. 9 विकेट्स हातामध्ये देखील आहेत. 19ला 45. आक्रमण चढवावं लागणार आहे. परेशकडे क्षमता. पाहूयात या बॉलवरती काय घडतंय. स्लोवर बॉल, चेंडू बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक करतायत जज, करणार नाहीयेत कोणती चुकी. आणखी एक झटका, आणखी एक फलंदाज बाद. दुसऱ्या क्रमांकावरती परेश देखील झाले तिथून बाद.
खऱ्या अर्थाने ती पेनल्टी लागली होती. एक क्षेत्ररक्षक त्यांना 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागला होता. त्यामुळे आयोजन अगदी कडक आहे आणि गुंडगेकरांचं आयोजन म्हटलं तर बऱ्याचशा रजनी स्पर्धा त्यांनी याच मैदानावरती करून दाखवल्यात. अगदी आणखी एक यशस्वी पर्व खऱ्या अर्थाने मागील कित्येक वर्षांपासून सुरू असणारी ही संपूर्ण शृंखला पाहायला मिळते, जिथे सोमजाई चषक 2026चे हे दिमागदार आयोजन, जिथे या रजनी स्पर्धेमधील आज आपण पहिला दिवस पाहतोय आणि या पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना आई एकविरा प्रसन्न पुण्यनगरी पलसाई पळसदरी आणि त्यांच्या विरोधामध्ये माले असा हा दोन्ही संघादरम्यानचा थरार पाहायला मिळतोय. आणि आत्तापर्यंत 2 षटके समाप्त झाली आहेत. दुसऱ्या इनिंग्समधील 21 झाल्यात. आता येणाऱ्या 18 बॉल्समध्ये 45ची गरज. नागेश रवाना आहेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. थोडंसं शफल कमी होत आहेत बॅट्समन. अगदी फलंदाजाचा खऱ्या अर्थाने रनअप देखील फलंदाजाचा फुटवर्क देखील पाहिलं जातं आणि त्यालाच खऱ्या अर्थाने ग्राहित धरून गोलंदाज अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप चांगले डिलिव्हरीज हाताळतात. पहिलाच बॉल डाट आलाय. खऱ्या अर्थाने विचार करायला गेलं ना बबलू सर, आता इथून येणारा प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थाने माले संघाविरोधामध्ये दडपण आणि दडपण वाढवताना दिसेल. आता येणाऱ्या 17 बॉल्समध्ये तब्बल 45 बनवायचे. आता हा बॉल अगदी बराचसा बाहेर, पंच अगदी कवायत करत असताना आउटसाइड दी ऑफ स्टंप अवांतर स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एक इथे पुनश्च एकदा कॅश प्राइज आले. नागरी समाज विकास संस्था संस्थापक सौभाग्यवती वर्षा राजेश मोरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी. चेंडू बॅटला ब्रश झालाय. मागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल देखील झाला. रनआउट स्वरूपामध्ये तिथे खऱ्या अर्थाने चान्स देखील घेण्यात आला इथे डॉट बॉल. खऱ्या अर्थाने चुकीनंतरचं हे कमबॅक पाहायला मिळते. 17 मध्ये 52 बनवायच्या होत्या, आले इथे एक सिंगल. म्हणजे आता येणाऱ्या 16 मध्ये तब्बल 51 धावसंख्येची गरज असणार आहे. 44 माफी असावी. स्लोवर बॉल, चेंडू बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॅक टू द बॉलर, कॉट अँड बोल्ड स्वरूपामध्ये आणखी एक फलंदाज. अगदी पत्त्यांचा बंगला जसा खाली पडावा तशी आता परिस्थिती खऱ्या अर्थाने बाले टीमशी पाहायला मिळते, जिथे पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा येत होत्या. नागेशने जर इथे विकेट हॅट्रिक नोंदवली तर विवेक याच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. बघा, आमच्या आयोजकांकडून एक विनंती आली, यानंतर कॅश प्राइज त्याचंच पुकारला जाईल का जो इथे जमा करील त्याचंच पारितोषिक या ठिकाणी जमा होणार आहे. कारण आयोजकांनी सांगितलेलं प्रत्येक कार्य आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याच्यामुळे ज्यांनाही पारितोषिक लावायचं आहे त्यांनी त्यांच्या व्यक्तीकडे इथे बसवा, त्याच्याकडे पैसे द्या आणि त्यानंतर पारितोषिक पुकारलं जाईल. 22 झाल्यात. 3 गडी बाद देखील झालेत. आता इथून 44 करायचे. चला, मॅच झाली आहे सुरू. चेंडू मागच्या क्षेत्रामध्ये, कमालीचं क्षेत्ररक्षण तिथे. चेंडू उचलून फेकेपर्यंत आणखी एक सिंगल कंप्लीट केली जाते. कुणाल नवीन बॅटर पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने 4-3 डाऊनच्या स्वरूपामध्ये दाखल झालेत इन ॲट नंबर 5 वरती. इन ॲट नंबर 5 वरती कुणाल आलेत. एक सिंगल लगेचच रोटेट करून दाखवली आहे. चेंडू बराच काल हवेमध्ये, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन वरून येत आहेत, करणार नाहीयेत कोणती चुकी. आणखी एक फलंदाज आता इथून बाद होताना पाहायला मिळतात. थोडीशी चुकी खऱ्या अर्थाने माले टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. 10 ते 15ची सरासरी जर गाठली असती प्रति षटकामागे तर या धावा सहज चेस होऊ शकल्या असत्या. परंतु ज्या अर्थी अगदी दुसऱ्या षटकामध्ये जे खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिले श्रेयसने, 2 विकेट मिळवल्या, ज्यामध्ये एक लेग बिफोर असेल आणि तिथून झालेलं खऱ्या अर्थाने कमबॅक अगदी आई एकविरा प्रसन्न पुण्यनगरी पलसाई टीमला अगदी आता थोडंसं फ्रंट फूट वरती नेऊन ठेवलंय. आणखी एक गडी बाद झाला 4थ्या क्रमांकावरती. आता इन ॲट नंबर 6 वरती खऱ्या अर्थाने आता नवीन फलंदाज रवाना होताना पाहायला मिळतात.
बबलू आलेत, स्वामीनाथ आलेत. खऱ्या अर्थाने आता इथून सामना थोडासा फसताना दिसतोय. क्रिकेट आहे, अगदी कधीही रंग बदलू शकतो. एखादी चुकी पलसरी टीमच्या माध्यमातून फ्रंटफूट वरती नेऊन ठेवू शकते माले टीमला. षटक क्रमांक 3 देखील इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या वाजवी खेळानंतर एकूणच धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 4 बाद 23. आता येणाऱ्या 12 बॉल्समध्ये तब्बल 43 धावा बनवायच्यात. 12 बॉल 43, 23 झाल्यात. आता येणाऱ्या 12 मध्ये चला टायमर लावलाय का? बघा फक्त उर्वरित 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला कंप्लीट करायचे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल फलंदाजी टीम. चला आयोजन कडक आहे खऱ्या अर्थाने. याआधी देखील पेनल्टी लावून दाखवली आहे आजच्याच दिवसामध्ये. त्यामुळे आता 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक फेकून दाखवायचंच आहे, अन्यथा तुमच्यावरती शेवटच्या षटकामध्ये पेनल्टी असेल. 3 मिनिटं अगदी जर पाहायला गेलं मागे आहेत खऱ्या अर्थाने. गोलंदाजी मार्क वरती सुमित आलेत. सुमित आलाय गोलंदाजीसाठी. बारा बॉल 43 धाव संख्येची गरज आहे. बारा बॉल 43 ची गरज. 23 झाल्यात. सुमित गोलंदाजीसाठी आहेत. चला हा बॉल इथून पाहिलं देखील जाईल. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. 22 स्वरूपामध्ये इथे मिळाले जात आहेत 4. खऱ्या अर्थाने वाईड आहे. वाईट +4, एकूण धावा मिळतील 5. ज्या कमबॅकची खऱ्या अर्थाने इथून नितांत गरज होती माले टीमला, तो कमबॅक सुमितने पहिल्याच बॉलवरती दिलाय का? आता इथून प्रश्न देखील असेल. 43 ची गरज असताना मिळालेल्या ह्या 5 धावा म्हणजे आता येणाऱ्या 12 बॉल्समध्ये 37 बनवायचेत, 38 बनवायचेत. 12 बॉल 38. पहिल्याच बॉलवरती सुमित. येणाऱ्या आता 10 बॉल्स 11 बॉल्समध्ये तब्बल 38 धावा बनवायचेत. 28 झाल्यात. जितेश नवीन फलंदाज पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने सामना फसलाय, परंतु क्रिकेट अल्सेशियन सरड्यासारखा आहे, कधीही रंग बदलू शकतोय. त्यामुळे इथे कधीही काही घडू शकतोय. फक्त तुम्हाला इथून या सामन्यामध्ये जिंकण्याची तुमच्याकडे हिंमत पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे खऱ्या अर्थाने. आता 11 बॉल्समध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. जिथे स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. अकरा बॉल 38. आडव्या बॅटने खेचण्याचा मानस. आउटसाइड द ऑफ स्टंप चांगली डिलिव्हरी. पहिला बॉल खऱ्या अर्थाने आव्हान तर फेकल्यानंतर कमबॅक करून दाखवलंय. आला इथे डॉट. म्हणजे आता 10 मध्ये 38 बनवायचे. या बॉलवरती खऱ्या अर्थाने आता इथून मेरिट पाहिली जाईल. बराच बाहेर ठेवला या बॉलला. अवांतर स्वरूपामध्ये इथे 1 धाव जोडली जाते. 2च लिगल डिलिव्हरी आतापर्यंत या षटकामध्ये फेकल्या गेल्यात. म्हणजे आता येणाऱ्या 10 मध्ये 37, 29 तर झाल्यात. खोलात टाकण्याचा मानस. फटका अगदी अप्रतिम पाहायला मिळतोय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका सीमा रेषा पार धाडलाय. 6 धावसंख्येसाठी कमबॅक करून देणारा आला हा षटकार. म्हणजे आता येणाऱ्या 9 बॉल्समध्ये 31 धावसंख्येची गरज. देऊयात संधी डीजेला. देशमुख जसे इथे अवेलेबल झालेत तसे या बॉलवरती देखील चौकार मिळाला जात आहे. म्हणजे आता येणाऱ्या बॉल्समध्ये इथून धावा बनवाव्या लागतील, त्या मात्र 27. आता इथून ऑफिशियल सूचना आली आहे आयोजकांकडून
की शेवटच्या षटकामध्ये 4च क्षेत्ररक्षक पलसदरी टीमचे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. समोर लॉफ्ट करायचा होता, चेंडू बॅटला ब्रश झाला, डायरेक्ट हिट करणं अपेक्षित होते, इथं मिळाली जातीय एक सिंगल. म्हणजे आता येणाऱ्या 7 मध्ये तब्बल 26 धावा बनवायचे. 7 बॉल 26ची गरज. शेवटच्या षटकामध्ये हा सामना नेऊन जाणार का? 7 मध्ये 26 बनवायचे. जितेशने कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला. याआधी देखील म्हटलं होतं पहिल्या बॉलवरती आलेल्या त्या 5 धावा खऱ्या अर्थाने कमबॅक करून देत आहेत की काय माले टीमला. त्यासाठी चालू असणारा संघर्ष. 7ला 26 ऑन साइड मध्ये. षटक क्रमांक जर पाहायला गेले इथून 4 देखील समाप्त झालंय. आणि आता शेवटच्या षटकामध्ये कंपल्सरी तुम्हाला 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर तैनात ठेवायचे आहेत. आणि आतापर्यंत 4 गोलंदाज देखील यूज झालेत. म्हणजे आता कोणता गोलंदाज दुसरं षटक आता वैयक्तिक हाताळताना दिसणार, जिथे 6 मध्ये तब्बल 26 धावा डिफेंड करायचे आहेत. तत्पूर्वी ऐकूया डीजेच्या सुमधुर लहरी. मैदानामध्ये ताकद आहे, कारण आत्ताच मी पाहिलं माले प्रीमियर लीगला होतो. तेजस बडेकर सर, संघामध्ये ताकद आहे, शेवटपर्यंत ते फलंदाज आहेत. पण इथं क्रिकेटचा खेळ आहे, कधी कोणाच्या बाजूने जाईल ते सांगता येत नाहीये. पुन्हा एकदा बोलूया कॉम्बॉक्समध्ये. 6ला 26ची गरज आहे. नागेश गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. संघासाठी 5वं निर्णायक षटक. 6 मध्ये 26ची गरज आहे, जिथे स्ट्राईक वरती आहेत. पहिलाच बॉल, चेंडू बॅटला ब्रश मागच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षकांचा कॉल होता. फलंदाज तिथे होत आहेत महत्वाचे. जितेश देखील बाद. झटका क्रमांक 6 बसलाय. देऊया संधी आणखी एकदा डीजेला. बनवायचे नवीन बॅटर किरण पाहायला मिळतात. 5 मध्ये 26. 4 क्षेत्ररक्षकांचा रेस्ट्रिक्शन आहे खऱ्या अर्थाने पलसदरी टीमला. आयोजन कडक आहे आणि त्याचंच एक उदाहरण अगदी या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. याआधी देखील करून दाखवले आयोजकांनी. आता 5 मध्ये 26 ऑन साइड मध्ये खेचायचं होता. अगदी कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल तिथे मिळाली जातीय. म्हणजे आता येणाऱ्या 4 बॉल्समध्ये 25 धावसंख्येची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. 4 षटकार कधी येऊ शकतात. 4 मध्ये 25ची गरज आहे. अगदी जर पाहायला गेलं फटका अगदी कव्हर्स मध्ये ट्रॅव्हल केलं जात आहे. अंकित होते. चांगला एफर्ट देखील होता. तत्पूर्वी 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात. म्हणजे आता येणाऱ्या 3 बॉल्समध्ये तब्बल 23 धावसंख्येची गरज असणार आहे. चला यापुढील मॅचसाठी दोन्ही संघ रेडी राहायचे. एका बाजूला डिक्सल टीम पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने दहिवली, कर्जत दहिवली असा हा दहिवली संघ नाणेफेकीचा कौल देखील जिंकलेत. प्रथमतः बॅटिंगचा डिसिजन. हा अगदी जर पाहायला गेला आता मागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. 22 स्वरूपामध्ये इथे 4 मिळाले जात आहेत. म्हणजे आता येणाऱ्या 2 बॉल्समध्ये 19 धावा बनवायचे. एक दहिवली संघ आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिला, जो अगदी दुसऱ्या फेरीमध्ये देखील दाखल होताना पाहायला मिळाला. आता दुसरी दहिवली संघ अगदी जर पाहायला गेलं डिक्सल टीमच्या विरोधामध्ये खेळ करणार आहे. यापुढील सामन्यामध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तो देखील पाहायला मिळणार आहे. 5 षटकांची मॅच ती देखील असणार आहे. जाऊयात मॅचकडे, जिथे आता 2 मध्ये 19 बनवायचे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइड मध्ये. चेंडू बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर देखील आहे आणि सीमा रेषा पार देखील आलाय. 6 धावसंख्येसाठी
मला तर वाटते ज्यांचं हे आयोजन आहे मंडप डेकोरेटर्स तेच तिथे होते. त्यांनीच तो अटेम्प्ट देखील केलाय. किशोर मामा होते. त्यांच्या साथीला कोण आहेत ते आम्हाला माहीत नाहीये, परंतु दोघांचे तिथे रिले अटेम्प्ट होता. अनिकेत देशमुख पॅकर आहे, खऱ्या अर्थाने संघाचे पुरस्कर्ते. आता एक मध्ये 13 धावा बनवायचे. चेंडू बॅटला ब्रस्ट मागच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात देखील करण्यात आलाय आणि इथून जर पाहायला गेलं तब्बल 12 धावसंख्येने आता इथून आई एकविरा प्रसन्न, खऱ्या अर्थाने पुण्यनगरी पलसाई पळसझरी टीम अगदी नेक्स्ट राऊंड मध्ये जाऊन पोहोचली आहे. थोड्याच वेळामध्ये आपण चला दोनही टीम्स यापुढील होणाऱ्या सामन्यासाठी लगेचच तुम्ही आपापल्या डिसिजन्सवरती रिस्पेक्टिव्ह डिसिजन्सवरती अंमलबजावणी करा. जिथे देवली संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. टीम आपण आपला SM स्पोर्ट्स